ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। डोंबिवलीमध्ये वंचित आणि भाजपा कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले। डोंबिवलीच्या शेलार नाका परिसरातील ही घटना। डोंबिवलीच्या प्रभाग 20 मध्ये तणाव निर्माण झाला होता। भाजपा कार्यालयात पैसे वाटप होत असल्याचा आरोप आहे। वंचितचे कार्यकर्ते भाजपा कार्यालयाबाहेर दाखल झाले। भाजपा आणि वंचित कार्यकर्ते आमने सामने आल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला। पोलीस आणि भरारी पथक घटनास्थळी दाखल झाले आणि हा तणाव कमी केला। शिवसेना आमदारांचा अधिकारांवर चढता पारा। उल्हासनगरच्या मतदानादरम्यान मोठा गोंधळ पाहायला मिळाला। भाजपा आणि सेना आमने सामने आलेली पाहायला मिळाली। उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान मतदार यादीतून मतदारांना माहिती देण्यात निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून विलंब होत होता। त्यामुळे अनेक मतदार मतदानाविना ताटकळत उभे होते। त्याचवेळी शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी केणीकर हे दुर्गापाडा परिसरात पोहोचले आणि अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा पाहत त्यांचा पारा चांगलाच चढला। यादी जरा द्या लिहून मग ते देत नाही। अहो काय कुठे देताय तुम्ही साहेब? एकाच्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याची घटना ताडदेवमधील प्रभाग क्रमांक 215 मधील समोर आलेला आहे। आपल्या नावावर दुसऱ्यानेच मतदान केल्याचा मंगेश कानडे यांच्याकडून दावा करण्यात आलाय। बॅलेट पेपरवर मतदान घेतला पण बोटाला शाईच न लावल्याचा कानडे यांनी दावा केलाय। आम्ही तक्रार करायची कुठे असा सवाल कानडे यांनी उपस्थित केलाय। मतदार याच्यामध्ये गेलो होतो आणि माझ्या नावावरती ऑलरेडी कोणी मतदान करून गेलाय। तर मी त्या मतदार म्हणजे जे अधिकारी होते त्यांना मी विचारलं, मग तुम्ही काय चेक केलं? तर म्हटलं काय आमच्याकडे असे किती माणसं येतात, काय चेक करणार आम्ही? तर त्यांनी काय चेक केलं आणि माझ्या याच्यावरती डुप्लिकेट माणूस येऊन मतदान करून गेला आणि आता माझं बॅलेट पेपरवरती त्यांनी मतदान घेतलंय, पण ते बॅलेट पेपरवरती घेतलेलं मतदान त्यांनी मला शाई पण नाही लावली आहे माझ्या बोटाला। आणि मी त्यांना विचारलं आता हे दोन्ही मतं कशी होणार? तर ते म्हटलं की नाही, ते जे ह्याच्यामध्ये मतदान केलंय मशीनमध्ये ते जाणार आणि मग बॅलेट पेपरचं पण जाणार, म्हणजे मत हे फुकटच जाणार ना एक कुठलं पण। सोलापुरात मतदानाच्या वेळी 2 गटात भांडण झालंय। किडवाई चौक परिसरामध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। पूर्व वैमनस्यातून खलिफा आणि मैदर्गीकर 2 गटात वाद झालाय। हाणामारीमध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। छत्रपती संभाजीनगरात गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ झाला। भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद पाहायला मिळतोय। मतदान केंद्रांच्या आतमध्ये कार्यकर्त्यांचा गोंधळ। भाजपचे कार्यकर्ते कसे थांबले असा सवाल करण्यात आला। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आहे। पक्षपात करताय ते। सत्ताधाऱ्यांना पक्षपात करताय ते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।